मॅरेज सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं आहे याची माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, अशाच अपडेट मिळवण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांना याची माहिती सांगेल। आपल्याला विवाह नोंद करण्यासाठी दोन फॉर्म असतात, एक वधूचा आणि एक वराचा। हे दोन फॉर्म तुम्हाला घ्यावे लागतील। याच्यामध्ये वधूचं आणि वराचं आधार कार्ड इथे लागेल, त्यांचे दोन दोन फोटो सुद्धा इथे लागतील। त्याचबरोबर त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले म्हणजे वधूचा आणि वराचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा इथे लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वधूचे 3 साक्षीदार, वराचे 3 साक्षीदार, त्यांचे साक्षीदारांचे आधार कार्ड आणि फोटो या ठिकाणी लागेल। लग्नपत्रिका, त्याचबरोबर जो लग्नामध्ये ब्राह्मण होता त्याचा फोटो आणि आधार कार्ड सुद्धा इथे लागणार आहे। इतके डॉक्युमेंट असतील तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट हे निघून जाईल। आता हे मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काढायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला एक ॲफिडेव्हिट करावं लागतं। हे 100 रुपयाचा स्टॅम्प सुद्धा तुम्हाला इथे लागेल। 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही ई सेवा केंद्रामधून ॲफिडेव्हिट करू शकता आणि ते ॲफिडेव्हिट आणि ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि तिथे तुमचं हे मॅरेज सर्टिफिकेट हे काढलं जाईल। तर हीच महत्त्वाची अपडेट होती। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।